मित्रांनो नमस्कार। आपण जो बैल बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात ज्याने नाव केलं त्याच्या दावणीचा पिस्टन 2211ची नवीन खरेदी छोटा पिस्टन 2211 आदत मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नाव करणारा आणि तुम्हाला दिसतोय की पिस्टन ज्याप्रमाणे पिस्टन 2211ची तब्येत होती त्याप्रमाणे छोट्या पिस्टनची पण तब्येत आहे। आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्या की पिस्टनचा पुढचा काळ काय पद्धतीने असणार आहे, नियोजन कोणत्या पद्धतीने होणार आहे सगळे। मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा। मित्रांनो नमस्कार। आपण जो बैल आता व्हिडिओमध्ये मी दाखवला पिस्टन 2211 संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगलं नाव केलं होतं। ती बापूंची नवीन खरेदी आता छोटा पिस्टन 2211 म्हणून आपण बघतोय। ज्या पद्धतीतून मोठ्या पिस्टनची जी बॉडी स्ट्रक्चर होती, तब्येत जी होती, त्याच्या तालमीत जो काढणारा बैल होता तो आजपर्यंत कोणताच वाया गेलेला नाही। ज्याप्रमाणे आपण बघतोय की पिस्टन 2211 असणार आहे मोठा, तसाच प्रमाणे पिस्टन 2211 पण छोटा पण असणार आहे। तर बापू नमस्कार। नमस्कार। तरी आता काय झालंय की पिस्टन तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव चांगलंच होतं, पण जरी बघितलं तर बापू तिची तब्येत आणि हिची तब्येत माणसांचा आता ही जरा कन्फ्युजन व्हायला लागलं। शिंगा जरी वेगळे असते तर ती सेम तशीच वाटते त्याच्यात। तर बैलाची आपण खरेदी वगैरे कुठे केली काय असं काय? खरेदी जालन्यातून आमचे मित्र आहेत रमेश धुमाळ आणि संदीप जाधव, बर त्यांनी दिला आणि बैलाचा पहिला मालक होता मुकित पठाण, बर नंबर पोरग पानाने बैल दिला। त्यानंतर मग बापूंनी आम्ही घेतला होता आधी, बर आणि नंतर मग आपले संतोष मोडक सरपंच, बर बर त्यांच्या मामाचा मुलगा नवनाथ गायकवाड, बर 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 त्यांच्या त्याने आपल्यात ठेवलाय। बर असं प्रेमाने पळतो, काही विषय नाही। बर किंमत काय ठरवलं नाही काय, सरपंचाचा आमचा संबंध चांगले आहेत। हा 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 बापूंना म्हणलं सरपंचाला घेऊ पार्टनर आहेत, हा हा बापू म्हणले चालतंय। तरी झाला विषय। साधारण खरेदी बिरेदी आपण कितीला केली होती काय असं काय? नाही काय असंच खरा विकला होता त्या पोरांनी, आपल्याला नवीन ओळख झालती। बर ते संदीप जाधव आणि रमेश भाऊ आपले घरातले संबंध आहेत। बर रमेश भाऊ म्हणले बापू एवढं वासरू घ्यायचं, मग आपल्याला पण आवडलं। बर आपण म्हणला घ्यायचं तर खरंच घ्यायचं, हा, हा. पळवून नको। हा पळवून जास्त किंमत सांगत होती, हा, हा. खरं थोड्या पैशात मिळालं। बर आता विषय काय झाला माहितीये का? नाव तर आपलं चांगलं आहे आणि आता बघितलं मित्रांनो आपण 4 नंबर गटात आता गाडी पळाली अर्जुनची आणि पिस्टनची, एक जबरदस्त गाडी पळाली। ज्याप्रमाणे सोन्याला पिस्टनला जी गती आहे खाणं तीच गती ह्याला पण शेवटपर्यंत आहे। चांगला पळ। मग कशा पद्धतीने म्हणजे कशी काय म्हणजे ही पद्धत कुठली बघितली? कारण मला मित्रांनो हे प्रश्न विचारायचा ही मार्ग म्हणजे प्रत्येक जण मला कमेंट मध्ये असेल फोनवरती एक विचारते की बापू आंबेकर जगदीश बापू असे नक्की बैलांच्यात बघतात काही पहिलं प्रत्येक बैल त्यासून चांगलाच लागते, असं काय बघितलं त्याच्यात? नाही आम्ही नाही काय बघत, खरं सांगतो तुम्हाला। मित्रमंडळी आहे तिकडे जालना औरंगाबाद साईडला, ती खात्रीने बैल देतात, वासरा बिसरा देतात आणि ती खात्रीने देतात। मग ते तिकडे एखादं वासरू चांगलं उमटलं की पहिला आम्हाला फोन करतात। बरं मग त्याच्यात चांगल्या कमी पैशात मिळणार आता, नंतर परत मिळायचं नाही, असं बऱ्याच गोष्टी मग त्यातून देतात। बर आता हे वय जर साधारण बघायला गेलं तर वय वगैरे किती आहे काय? 18-20 महिन्याचा असं नाही, 18-20 महिन्याचा। त्याच्या तब्येतीकडे जर बघितलं तर 3-4 वर्षाचा वाटतो आणि ते असं वाटतच नाही की आदत आहे म्हणून अजून तो नाही। हा बापू मला एक दुसरं तुम्हाला विचारायचं होतं की आता पिस्टन सोन्या जसं नाव करतोय तसं ह्यो पण नाव करतोय, आता जे क्षेत्र जे चालू आहे ते क्षेत्र कुठल्या पद्धतीतून चालू आहे तुम्हाला काय वाटतंय क्षेत्राबद्दल? क्षेत्र आता वेगळ्या पद्धतीचं ज्याच्या त्याच्या ह्याच्या क्षेत्र मान्य आपण चांगलं वागलं ना तर समोरची दुनिया चांगली वागते असं मला वाटतं। नाही पण आता काय व्हायला लागलं की ह्याच्यात हे सगळा जरा युवा पिढी आल्यामुळे हे वादविवाद वगैरे हा प्रकार खेळ म्हणलं की थोडंफार होतच राहणार आहे, त्याचा काही विषय नाही एवढा। नाही पण आता एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे, चांगली चांगली बैल वगैरे पण झाली ती म्हणून म्हटलं मी त्यासाठी। पूर्वी ऐकत नाही, पूर्वीला मैदानातले वाद व्हायचे आणि मैदान बंद पाडायची, तसं आता राहिलेलं नाही। आता चांगलंच नाद आहे, फक्त आता क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळे तो विषय राहणार आहे। पण भांडणं वगैरे असे काय होत नाही पूर्वी सारखी, पूर्वी जास्त भांडणं होत ती म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी मी पूर्वी बसून येऊन आता ते पूर्वीला जास्त भांडणं होते, आता तेवढी भांडणं नाहीये। दुसरा एक प्रश्न मला बापू तुम्हाला विचारायचा होता की आता ह्या क्षेत्रात काय झालं माहितीये का? मी प्रत्येक वेळी तुम्हाला म्हणत असतो की वायदी हा प्रकार सगळ्यात डेंजर किंवा जबरदस्त झाला, तर वायदी बद्दल वासरू मस्त पळते, मला बैल भेटत नाही, मग मी वायदी देऊनच बैल घालणार। बरोबर, मला कुठं उजेड जायचं म्हणलं वायदी दिल्याशिवाय बैल भेटत नाही। बरोबर, त्याच्यामुळे वायदी देऊन बैल घातले की उजेड झाली की आपण परत ते बी म्हणतो आता मी वायदी दिल्या मग मी पण वायदी घेणार। हे क्षेत्र चालू झालेलं आहे, वायदी कोणी बी घेता नाही ना, वायदी मापातच घ्यावा जेणेकरून समोरच्याला बी झालं पाहिजे। तुम्ही जर वायदी काय घेत असतं तर ते उपयोग नाही। मित्रांनो मी दुसरा एक प्रश्न बापू विचारतोय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय झालंय की आजकाल डोपिंगचा प्रकार लय वाढलाय।
नाही. आणि डोपिंग मध्ये इंजेक्शन वगैरे डोपिंग विषयी मी सांगतो, मला माहिती असल्याप्रमाणे आजपर्यंत मला कुठलंही इंजेक्शन माहिती नाहीये. उलट असलं ना तर माहित हो मला असं मला वाटतंय, कारण माझ्याकडे 2-4 बैल आहेत ना बिगर पाळणारी, त्यांना देऊन आपलं पळवता येईल असं मला वाटतंय. भरपूर माणसांचं मत असं आहे काय की कुणी म्हणू द्या, कुणी आजपर्यंत बघितलंय डोळ्यांनी त्याने मला डोळ्यांनी दाखवा कुणी इंजेक्शन दिलंय म्हणून. कारण भरपूर माणसांचं मत असं आहे की जे बैल एकदम शांत असते ते लगेच 2-3 मैदानात इंजेक्शन मारले की टॉपला जाते म्हणून. काय नाही तसं काय नसतंय. बैल कुठलाही पाळणारा बैल त्याच्या अंगातली ताकद दाखवितच असतो. 2 मैदानं कमी पळला, 2 मैदानं जास्त पळतो बैल, असं काही नाही. इंजेक्शन वर माझा नाही भरोसा. पण कुठला शेतकरी असा आहे मला सांगा की आपल्या बैलाची जीव जाणार आहे पुढे ते घालवेल स्वतःहून समोरून बघ. शेतकरी तर नाही करू शकत, नाही ही मग दुसरी कोण करते, पण शेतकरी तर नाही करू शकत. तसं 1 नंबर मधल्या बैलाने मारच खाल्ला नसता. बरोबर, 1 नंबर मध्ये 1 नंबर मध्येच पाहिला असता त्याच्यात. आज किती जरी बैल 1 नंबर करतात पण त्यांना कधी कधी हलकी गाडी मारतात ना. ज्याप्रमाणे आपला पिस्टन पोहतोय, सोन्या पोहतोय, त्याप्रमाणे आता ह्यो पण बैल आपल्याला पळताना दिसेल. ह्याच्यात तशा अंगात तशी धमक पण आहे, चांगला प्रकार आहे. आता पुढचा याचा जो काळ असेल तर पुढचा काळ कसा असेल, म्हणजे कुणाबरोबर वगैरे आपल्याला पळताना दिसेल किंवा पुढच्या मैदानात वगैरे कसं असेल, काय नियोजन तरी? नियोजन हे सगळं बापूच करतात. म्हणजे आजचं नियोजन तर मला बघितलं 100% खात्री झाली की अर्जुन आज पाहिलाय म्हणजे 100% बापूनच नियोजन केलं असणार आहे. आजचं नियोजन कसं काय जुळून आलं? काय नाही काय विलास पवारांना सरपंचांनी फोन केला होता आणि तो बैल पण आपल्या नावा पळतो आल्यापासून, त्याच्यामुळे ते दिला त्यांनी. आधीच पळाला असता बैल, पण त्यांना पण थोडी 2-3 मैदान आधी त्यांनी शब्द दिला होता विलास पवारांनी. मग आता 31 तारीख आधीच ठरली होती महिन्यापूर्वीच. अजून पुढे पण चांगली गाडी पळाली तर ते माणूस आपल्याला नाही म्हणणार नाही, आपल्या शब्दाच्या पुढे नाही, असं काय नाही विषय. मी दरवेळी बघतो मित्रांनो हे दादा काय बैलांच्या बरोबर असते, ते दुसरी बैल असतील, शिवा असेल, मल्हार असेल, दरवेळी म्हणजे बैलांच्यावर एवढं त्यांचं जाणीवपूर्वक लक्ष असतंय की काय पद्धतीची बैलाची देखभाल केली पाहिजे, कुठल्या पद्धतीचं खाद्य घातलं पाहिजे, काय प्रकारचे बाळगलं पाहिजे, या पद्धतीतून काय सांगतील पिस्टन मधलं वैशिष्ट्य? पिस्टन म्हणजे असा घेतल्यापासून ना सगळ्या मैदानात मीच आणतो नेतो. बर, बैलाला म्हणजे अंग चाराक चांगलं आहे, फक्त त्याला म्हणजे हाणले मारलेलं चालत नाही. हाणलं मारलं की त्याच्या मारतो त्याच्यावर जे असेल ते शांत त्यांना मारतो. म्हणजे पिस्टन सारखेच काय नाही, पिस्टन पण तसा त्याला मारलेलं वगैरे चालत नाही, काय जे असेल ते शांत देतच. मी एकटाच असं की मी त्याला एखाद्या दुसऱ्यांना ज्यांनी मारले त्यांना सोडून देत नाही. आता वैशिष्ट्य जर तिचे सांगायचं झाले, ठळक वैशिष्ट्य काय सांगशील? एक बॉडी स्ट्रक्चर तर जबरदस्त आहे, एक जातीतला बैल म्हणून कोणत्या जातीतला बैल असेल, काय काय सांगशील? बैल आता खिल्लार मधूनच जातीला आहे तो. बर, म्हणजे तब्येतीमुळे वाटत नाही तो. नाही तब्येतीकडे जर बघितलं तर आपण दुसरा चौसा असल्यासारखा असतो त्या पद्धतीचा दिसतोय त्याच्यात, म्हणून म्हटलं तुम्हाला. मैदानात नियोजन सगळं आपण आणतो आणि घरी येणार ते मामा. म्हणजे घरचं जे काय असेल ते बैलाचं बघते. मामा काय सांगशील तुम्ही? आता बैल एवढा चांगला घेतलाय, बापूंची दरवेळची खरेदी एकदम जबरदस्त असते. आता तुम्ही बैलाचा सांभाळ करत असताय, सांभाळ करत असताना त्याच्यात काय तुम्हाला वैशिष्ट्य वगैरे काय जाणवते? बैलाचं भविष्य काय दिसतं ह्याच्यात तुम्हाला? चांगला आहे गुणी. काय तुम्हाला समाधान, काय अडचण वगैरे दमवतोय, लाथा मारतोय काय? लात नाही काय नाही, एखाद्यावर त्याची काय असेल ते म्हणजे शांतता आणि समाधानपूर्वक बैल पाळणार आहे तसा. बर मित्रांनो, आपण बघतोय की बापूंनी सांगितलं त्याचं वैशिष्ट्य वगैरे काय असतील काय नसतील. दुसरा एक मुद्दा बापू असा होता की आजकाल काय झाले की जे आयोजक वगैरे असतील, मैदान पण चांगले होते, ते चांगल्या क्वालिटीचे होते, ते पण एका दिवशी 4-4, 5-5 मैदान होते ते. त्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला? नाही, यात्रेची मैदान असतील तर ज्यांची तारीख असेल त्या वेळेस असेल, माझ्या हिशोबाने 4-4, 5-5 मैदान नाही झाली पाहिजेत. एक 2-3 मैदान एका दिवशी असले, आता गाड्या पण लय झाल्यात, त्यामुळे 2-3 मैदान माझं तर म्हणणं आहे व्हायलाच पाहिजेत. म्हणजे वाटून गाड्या जात्या, गरिबांना गुलाल भेटतील. एकाच मैदानात म्हणलं की ते मैदान पूर्ण होत नाही आणि सगळा राडा. आता बहुतांश माणसांचं एक मत काय माहित आहे का, जे आयोजक असतात का नाही तीच फायद्यात आहे ते, आणि जे शेतकरी असतील ते शेतकरी तोट्यात आहेत, असं आहे थोडक्यात. तसं काय नाही, तसं आयोजकाला बी खर्च, आयोजकाला बी खर्च तेवढा आहे. त्यांनी जर मैदान नाही भरवलं तर बैल मालक रोज मैदान घेणार आहेत का? बरोबर. आयोजकांच्या हे जे बैलगाडा क्षेत्र चाललंय हे सगळ्यांच्या जीवावर चाललेलं आहे, कुणा नुसतं बैलांच्या नाही किंवा आयोजकांच्या नाही किंवा कुणाच्या नाही, पूर्ण साथ आहे त्याला, म्हणून चाललेला आहे विषय. सगळा विषय चाललाय. संघटना आपलं एक चांगल्या प्रकारे काम करतात. संघटनेबद्दल सांगायचं झालं काय सांगशील? संघटनेने गेल्या महिन्यात 15-20 दिवसापूर्वीच गेला पाहिजे होता पूर्ण भाग, पण आता परत काय झालंय काय मला एवढं बघितलं नाही मी, पण संघटना येईल लवकरच. पण संघटना ह्याच्यात सक्रिय राहिल्यामुळं बैलांना पण चांगले दिवस येतात, किंवा ज्या गाड्या फॉलोबेल असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, संघटनेमुळेच गोरगरिबांना न्याय मिळणार आहे, नाही तर तसा नाही मिळणार. मग तसं जर म्हणलं ना तर ज्याचं मनगाट आहे प्रत्येक गावात ज्या भागात जाईन पळायला, ज्याचं मनगाट आहे त्याचं चालणार, गोरगरीब अशी बाडा भरून मारणार.
बरोबर. संघटना नसेल तर काय होतं माहितीये का बापू, या क्षेत्रात गरिबांचा तर हा खेळ राहिलेला नाही. कारण काय की माणसं आज इकडे यायचं म्हटलं की 5-6 हजार रुपये 10-12 हजार रुपये खर्च होतोय, खितं यायचं, परत गाठाला गाडी मार खाते, सीमेला गाडी मार खाते, तिथनं पाठीमागं जाते ती. माणसांचं मत काय असतं की बाबा एखादा चांगला मोठा जर बैल पाहणाऱ्यातला असेल तर आमचा बैल भर त्यांच्या बरोबर जरा पळू दे ना, आमचं पण नाव वगैरे होऊ दे. काय सांगशील? नाही, गोरगरिबांचा नाद म्हणण्यापेक्षा गोरगरीब पण नाही जे या क्षेत्रात आहेत त्यांनी दुसऱ्यांना बैल आपली पळायला लागला की पैसे करून घेतात, नाव लावतात. गोरगरीब कोण नाही याच्यात, माझं तर म्हणणं आहे. सगळी पैशावालीच माणसं आहेत. तरी माणसांनी माझं साधारण वैयक्तिक मत असं आहे की मी बापांना दरवेळी म्हणत असतो की जर बैलाला चांगली किंमत आली तर माणसांनी ती डोळ झाकून दिली पाहिजे. पण माणसांच्या अपेक्षा काय असते की नाही जाऊ दे अजून चालतंय, म्हणजे आपलं पण नाव चांगलं करेलच असं. गोरगरीब शेतकऱ्यांनी बैल ज्यावेळेस घडण चांगला आणि चांगलं 4 रुपये येते त्यावेळेस बैल विकलाच पाहिजे. कारण बैल पळून पळून किती दिवस पळतो, 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष. बरोबर. 5 वर्षानंतर 50 लाखाला जाणारा बैल परत 2 लाखाला विकावा लागतो. अगदी बरोबर. आणि बैलगाडी क्षेत्रात असं तुम्हाला सांगतो, 1 नंबर रोज जरी केला पैसे शिल्लक राहत नाही कुणालाच. बरोबर. कोणी असू द्या, त्याच्यावर ड्रायव्हर, सुट्टी मेकर, धरणारे सोडणारे, यांना जी 4 रुपये मिळतात ते एक पुण्य आहे. जी मोठी बैलगाडी मालक आहेत त्यांच्यामुळे त्यांची घरं चालतात. माझं तर वैयक्तिक मत आहे की त्या गोरगरिबांची घरं चालतात, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. कुठलाही बैल रोज 1 नंबर करणारा बैल कुणीच मला सांगा 5-10 एकर जमीन घेतली आहे. ते तर बरोबरच आहे, त्याच्यात पण घेतलेलं नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे की भरपूर असे बैलगाडी मालक आहेत किंवा गरिबांचे पण बैल चांगली पाहणार आहेत, मग ती उजेडात येणं झाली ती. त्यांच्याबद्दल एक काय सल्ला तुम्ही देशील की त्याच्यामुळे ते बैल उजेडात वगैरे येतील असं काय? नाही, सल्ला पण चांगल्या पायऱ्यात पळाले पाहिजे, नियोजन चांगलं केलं पाहिजे, एवढा सल्ला. बाकी काय नाही. पण आता म्हणजे काय झालंय की हा दृष्टिकोन माझा नाही तर सगळ्याच बैलगाडी मालकांचा आहे. आमचा जर बैल पळत असेल तर प्रत्येकाला असं वाटत असतं की आमचा म्हणजे बाका सुरू जाईल, बाकी ज्याची तासात गाडी गेली इकडे गेली तरी त्याच्या चुका ते दाखवून देत नाही. त्याच्याबद्दल काहीतरी सल्ला द्या तुम्ही त्यांना चांगला असा. नाही, प्रत्येक बैलगाडी मालकाला आपल्या बैल पळतो हेच वाटतं, त्यामुळेच बैल मैदानात घेऊन येतात. पण कमी पळतो असा ठराविक क्वचित माणूस असतो एखादा की आपला पळाला नाही दुसऱ्याचा पळला म्हणणारा. कधी कुणाची चर्चा ऐका तुम्ही, मित्र ऐकतो कायम आपलाच जास्त पळलेला असं दाखवतात. हे चुकीचा समज आहे. कसं होतं, आपल्या पण बैलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपला पळतोय का, मग मोठा बैल घालताना आपला बैल त्याच्याबरोबर पळण का नाही, तर आपल्या बारक्या बैलामुळे त्या मोठ्या बैलाचा अपमान होणार आहे. हे सगळं विचार केलं तर होईल. आता काय 1000 गाडी नोंद झाली आणि 7, 8, 9 गाड्या राहतात फायनलला. बाकीच्यांना सगळ्यांना कमजोर नाही समजायचं आपण, पण त्यांचं कुठेतरी थोडंसं नियोजन चुकतंय किंवा ह्यांचं नशीब होतं 9 बैलगाडी मालकांचं म्हणून ही 9 राहिली आणि शेवटी त्यांना पळावा बी लागतंय. आपल्या आता आदत मध्ये जर बघितलं आपण तर जबरदस्त आता पिस्टन आहे. बापू सोन्या 22 साखराची पिस्टनची गाडी कधी पळताना दिसेल? सगळ्यांची इच्छा आहे की ही 2 जण पाहिली पाहिजे. ते एका मैदानात पळाली होती ना. बर. ते कडनी गाडी लागली पब्लिकने सेमीला. बर. तर एक तुमच्या अनुभवानं आणि तुमच्या एक एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर पिस्टन कोणासोबत पळताना तुम्हाला आवडेल, बघताना आवडेल असं काय वाटतंय? तसं काय नाही, पिस्टन सगळ्या संघच पाहणार. पिस्टन जसं सगळ्यांचं पाहता तसा हवी. काय होत आहे, या क्षेत्रात सगळीच बैल चांगली आहेत. बरोबर. मी चांगलं कोणा म्हणू शकत नाही, सगळी चांगली आहेत. आणि ज्यावेळेस त्यावेळेस आम्हाला रायफल 81 असेल किंवा कॉकटेल असेल, ठराविक बैलवाल्याने आम्हाला त्यावेळेस साथ दिलाय, किंवा शंभू असेल वादळांचा कमीचा शंभू, त्यांनी आम्हाला ज्यावेळेस प्रत्येक आम्हाला त्यांनी बैल दिलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्या उजेड झालो. त्याच्यामुळे बैल सगळी चांगली आहेत. फक्त ज्याशी तुमचं नशीब आहे त्याशी हे. आपला मोठा पिस्टन बापू बरेच दिवस झालं म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या फॅन फॉलोइंग असेल, तुमचं नाव असेल मोठे पिस्टन मो झालंय. सगळ्या पब्लिकची इच्छा आहे की पिस्टन आपल्याला मैदानात कधी पळताना दिसलं वगैरे. काही दुखापतीबद्दल काय सांगशील तुम्ही? दुखापत अजून काही त्याशी पळवला, पण ते पळून आलं त्याच्यात पायात रक्त येते, त्याच्यामुळे त्याला 2 महिने बांधून ठेवायला लावलेलं. बर. त्याच्यामुळे आता 1-2 महिन्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक करताना दिसेल आपल्याला. मित्रांनो, आपण बघतोय की ज्याप्रमाणे बापूने माहिती सांगितली, पिस्टन प्रमाणे एक चांगला जबरदस्त बैल आहे आणि एकदम क्वालिटी आहे. तर जी तुम्हाला घरची गाडी पाहताना दिसेल एक जबरदस्त दिसेल आणि क्वालिटी दिसेल. आणि बापूने वेळ काढून आपल्याला एक पिस्टनची माहिती जबरदस्त सांगितली, याच्याबद्दल धन्यवाद आणि थांबूया आपण.